प्रेक्षको नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कांदा आणि लसूण यांच्या सुधारित जाती या विषयावरती चर्चा करणार आहोत. कांदा आणि लसूण यांच्या सुधारित जाती नेमक्या कोणत्या आहेत, यांची निर्मिती प्रक्रिया कशी आहे, महाराष्ट्रामध्ये याचे संशोधन केंद्र कुठे आहेत, कशा पद्धतीने निर्मिती केली जाते, त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होतोय, शेतकरी याच्यामध्ये सहभागी होत आहेत का, कांद्याचे बाजारपेठ दिवसेंदिवस वाढते आहे, त्याच्यासाठी या सुधारित जातींची आवश्यकता असते, ती निर्मिती करण्यासाठी काय करावं लागतं नेमकं, आणि या सुधारित जातीमधून जो प्रक्रियेसाठी कांदा लागतो आहे तो कशा पद्धतीने बाहेर येतो आहे, त्याची उत्पादन किती वाढतं आहे, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे का, त्याचबरोबर निर्यातीसाठी कोणता कांदा वापरला जातात, कोणत्या जातीचा कांदा वापरला जातो, आपल्याकडे जे वेगवेगळे हंगाम आहेत त्या हंगामामध्ये कोणता कांदा लावला गेला पाहिजे, ती काढण्यासाठी काय प्रक्रिया आहे, या सर्व मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत शास्त्रज्ञ डॉक्टर योगेश खाडे सर, जे कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. सर, तुमचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. आपण चर्चेला सुरुवात करूया. अगदी पहिला मुद्दा आहे की भारतामध्येच एकूण कांद्याचं आणि लसणाची लागवड क्षेत्र किती आहे आणि त्याचं उत्पादन काय आहे सद्यस्थिती. कांदा आणि लसूण हे दोन्ही पीक शेतकऱ्यांसाठी भरपूर महत्त्वाचे पीक आहेत. जगाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर एरिया आणि प्रोडक्शन म्हणजे क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीमध्ये भारताचा देशामध्ये दुसरा क्रमांक लागतो. प्रथम क्रमांकावर चीनचा नंबर आहे. आणि भारताच्या दृष्टीने आपण विचार केला तर भारतामध्ये कांदा हे पीक जवळपास 16 लाख हेक्टर क्षेत्रावरती लावलं जातं आणि त्यामधून आपणास जवळपास 261 लाख मेट्रिक टन एवढे उत्पन्न आपणास मिळते. परंतु भारताची जी उत्पादकता आहे ती इतर देशांपेक्षा भरपूर कमी आहे. म्हणजे आपण पहिल्या 10 नंबरमध्ये सुद्धा नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे सुधारित जातींचा वापर न करणे हे होय. भारतामध्ये महाराष्ट्र हा एक प्रमुख राज्य आहे कांदा उत्पादनामध्ये, की जो जवळपास 40% कांद्याचे उत्पादन महाराष्ट्र करतो. आणि शिवाय जो कांदा निर्यात होतो भारतामधून त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे आहे ते जवळपास 80 ते 90% कांदा हा महाराष्ट्रामधून निर्यात होतो. आणि महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार हे राज्ये जे आहेत ह्या राज्यांचा कांदा उत्पादनामध्ये भरपूर मोठा वाटा आहे. आता आपण लसणाच्या बाबतीमध्ये विचार केला तर लसूण ह्या पिकाचे जवळपास भारतामध्ये जवळपास 4 लाख हेक्टर क्षेत्रावरती आपण लसणाचे उत्पादन घेतो आणि त्याचं जे उत्पादन आहे ते जवळपास 32 लाख मेट्रिक टन एवढे होते. परंतु लसणाची जी उत्पादकता आहे ती भरपूर कमी आहे. म्हणजे ती जवळपास 7 ते 8 टन प्रति हेक्टर एवढीच आहे. याच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचे कारण हे आहे की सुधारित वाणांचा किंवा जातींचा वापर न करणे हेच आहे. आणि शिवाय लसणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतामध्ये मध्य प्रदेश हे जे राज्य आहे हे जवळपास 60% उत्पादन हे फक्त मध्य प्रदेश राज्यामधून होते. त्या कालोखाल राजस्थान, गुजरात, बिहार ही राज्ये येतात. कांदा आणि लसूण जे आहेत स्वतंत्र दोन वेगवेगळी पिकं आहेत. याच्यामध्ये यांची लागवड कोणत्या हंगामामध्ये केली गेली पाहिजे. भारतामध्ये कांदा आणि लसूण हे फक्त रब्बी हंगामामध्येच होतात. परंतु महाराष्ट्रामध्ये कांदा हे जे पीक आहे ते तिन्ही हंगामामध्ये घेतलं जातं. म्हणजे खरीप हंगाम की जो आता चालू झालेला आहे, त्यानंतर रांगडा हंगाम की जो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चालू होईल, आणि रब्बी हंगाम की जो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये चालू होईल. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये असं आहे की कांदा हे पीक जे आहे ते खरीप हंगामामध्ये 15 ते 20% क्षेत्र जे आहे ते आपण
खरीप हंगामामध्ये लावलं जातं. जे उत्पादन आहे ते खरीप हंगामामधून आपल्याला मिळतं. त्यानंतर 20 ते 25% रांगडा हंगामामधून आपल्याला मिळतं आणि जे बाकीचे जे 60 ते 70% जे उत्पन्न आहे ते आपल्याला रब्बी हंगामामधून निघतं. आणि लसणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर लसूण हा फक्त रब्बी हंगामामध्येच घेतला जातो. परंतु आमच्या संशोधन संचालनालयामध्ये खरीप लसूणावर सुद्धा संशोधन सुरू आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना खरीप जातीची सुद्धा लसूण भेटून जाईल. भारतामध्ये कांद्याची काय परिस्थिती आहे? किती प्रकारचा कांदा आहे सध्या आणि लसणाचे किती प्रकार आहेत काय? तसे बघायला गेलं तर भारतामध्ये प्रामुख्याने लाल कांदाच होतो. पण काही भाग आहे समजा महाराष्ट्रामध्ये विदर्भ साईडला पूर्णपणे पांढरा कांदा घेतला जातो. आणि शिवाय काही मध्य प्रदेश किंवा काही कर्नाटकच्या भागामध्ये पिवळा कांदा सुद्धा घेतला जातो की जो आपण मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करतो, भारतातून निर्यात करतो. तसेच कर्नाटकामधून जवळपास बँगलोर रोज नावाची जी व्हरायटी आहे म्हणजे जो आपण गुलाबी कांदा म्हणतो तो सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटकमध्ये घेतला जातो. म्हणजे प्रामुख्याने भारतामध्ये चार रंगाचे कांदे आपणास पाहायला मिळतात. हे जे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे कांदे आहेत याचे जे बियाणं ज्या तयार केलं जातं त्याच्या ज्या सुधारित जाती आहेत त्या कशा प्रकारे केल्या जातात? कांद्यामध्ये प्रामुख्याने आपण सिलेक्शन पद्धतच वापरतो. सिलेक्शन म्हणजे निवड पद्धत वापरतो. आणि दुसरी पद्धत आहे संकरित पद्धत, त्याला आपण हायब्रिड म्हणतो. तर कांद्यामध्ये ज्यावेळी आपण निवड पद्धतीने आपण सुधारित जाती विकसित करतो त्याच्यामध्ये जवळपास 10 ते 12 वर्षाचा कालावधी लागतो. याच्या उलट आपण ज्यावेळी संकरित पद्धतीने आपण ज्यावेळी वाण निर्माण करतो त्यामुळे थोडा वेळ कमी लागतो, परंतु ते खर्चिक आहे भरपूर आणि त्याच्यामध्ये सक्सेस रेट भरपूर कमी प्रमाणात आहे. आणि लसणाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर भारतामध्ये सध्या कुठेही लसणाचे जे फूल आहे म्हणजे ज्या लसणाच्या झाडाला फूल येतं ते फूल येत नाही. त्यामुळं लसणावरचे जे बीज आहे ते फक्त आपण पाकळ्यानेच आपण त्याचे हे करतो. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक सिलेक्शन पद्धतच आपण वापरतो. आता हे जे काही बियाणे आहेत तुम्ही हे निवड पद्धती सांगितली, जर शेतकऱ्यांना बियाणं घ्यायचे असेल तर त्यांनी कशी निवड करावी? त्याची काही पद्धत आहे का की हे कशा ओळखायचं हे चांगलं बियाणं आहे हे खराब बियाणं आहे? शेतकऱ्यांनी सर्वप्रथम त्यांच्या जवळच्या एखाद्या सरकारी संस्था असतात, सरकारी रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत, तिथे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे. तिथून त्यांना बियाणं चांगल्या पद्धतीचे भेटू शकतं. आजकाल काय झालेलं आहे की शेतकरी आपलेच बी तयार करतो. त्याच्यामुळे वर्षानुवर्षे तेच बी असल्यामुळे त्याच्यामुळे ते कांद्याची जी गुणवत्ता आहे ती कमी होत चाललेली आहे. शिवाय ढेंगळे येणे किंवा जोड कांदा येणे याचे प्रमाण वाढत आहे. आणि असे कांदे वापरल्यामुळे शेतकऱ्याचे जे उत्पादन आहे ते कमी होत आहे. तर त्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की जे कांद्याचे जे बियाणे आहेत ते त्यांनी एखाद्या सरकारी संस्थेकडूनच घेतलं पाहिजे. असे सरकारी कोणकोणत्या संस्था आहेत म्हणजे विद्यापीठ असतील, संशोधन संस्था असतील, कोणत्या जिथं या पद्धतीचं संशोधन होतंय सुधारित जातींचं? सध्या भारतामध्ये जवळपास 8 ते 10 सरकारी संस्थांमध्ये कांद्यावर लसणावर संशोधन सुरू आहे. त्याच्यामध्ये प्रमुख संशोधन संस्थेमध्ये राजगुरुनगर पुणे येथे कांदा व लसूण संशोधन संचालनालय हे आहे. इथे 1998 पासून कांदा आणि लसणावर संशोधन सुरू आहे. आणि या संस्थेने आतापर्यंत 10 कांद्याच्या जाती, सुधारित जाती व 2 लसणाच्या जाती निर्माण केलेल्या आहेत. शिवाय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे सुद्धा कांदा व लसूण यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. आणि महाराष्ट्राबाहेर आपण पाहायला गेलं तर कर्नाटकामध्ये जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च बेंगलोरला आहे तिथं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कांद्यावर रिसर्च म्हणजे संशोधन केलं जातं. त्या संस्थेचे आतापर्यंत 20 पेक्षा जास्त जाती त्यांनी विकसित केलेल्या आहेत. आणि उत्तर भारतामध्ये विचार केला गेला तर भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली येथे सुद्धा कांद्यावर मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन सुरू आहे. त्यांनी सुद्धा आतापर्यंत 10 ते 15 कांद्याच्या सुधारित जाती विकसित केलेल्या आहेत. आणि अजून पूर्ण उत्तर भारतामध्ये गेले तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आपल्या कांद्यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे. आता तुम्ही उल्लेख केला की राजगुरुनगरचं संशोधन संस्था असेल, बेंगलोरची असेल, वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन होत आहे. त्या कोणत्या जाती आहेत सुधारित जाती? ते वाण कोणते आहेत, काय आहे त्याबद्दल सांगा.
सध्या कांद्याच्या ज्या जाती आहेत किंवा ज्या सुधारित जाती आहेत त्या त्यांच्या हंगामानुसार आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने खरीप हंगाम, रांगडा हंगाम आणि रब्बी हंगाम हे 3 हंगाम आहेत. आणि कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने आतापर्यंत 10 जाती विकसित केलेल्या आहेत. त्या सर्व जाती ह्या हंगामानिहाय आहेत आणि लाल जाती आणि पांढऱ्या जाती अशा आहेत. आता लाल जातीमध्ये भीमा सुपर ही जात जी आहे ती भीमा सुपर जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ती जात रांगडा आणि खरीप हंगामासाठी आहे. आणि ते जात जी आहे ती त्या जातीची लावण केल्यापासून 100 ते 110 दिवसामध्ये आपण ती काढणीस येते. आणि याचे जे उत्पन्न आहे त्याचे जे उत्पन्न जवळपास खरीप हंगामामध्ये 25 टन पर्यंत आहे आणि रांगडा हंगामामध्ये आहे त्याचे उत्पन्न जवळपास 45 ते 50 टन प्रति हेक्टर एवढे आहे. ह्या जातीचे एक वैशिष्ट्य म्हणजे जास्तीत जास्त एक डोळा असलेले कांदे आपणास मिळतात. म्हणजे सिंगल सेंटर असलेले कांदे आपण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मिळतात. दुसरी जात विकसित केलेली ती म्हणजे भीमा डार्क रेड. ह्या व्हरायटीमध्ये ह्या जातीमध्ये गडद लाल रंगाचे कांदे असतात आणि ही जात सुद्धा फक्त खरीप हंगामासाठीच आहे. आणि ही जी जात आहे ती जात लावण केल्यापासून 100 दिवसामध्ये काढणीस येते आणि ह्या जातीचे 20 ते 25 टन प्रति हेक्टर एवढे उत्पन्न येते. त्यानंतर त्या संस्थेने भीमा राज आणि भीमा रेड ह्या 2 जाती विकसित केलेल्या आहेत. ह्या 2 जाती तिन्ही हंगामामध्ये आपण घेऊ शकतो. म्हणजे खरीप असेल, रब्बी असेल किंवा रांगडा असेल या तिन्ही हंगामामध्ये आपण घेऊ शकतो. उत्पादनाच्या बाबतीत जर आपण सांगायचं झालं तर खरीप हंगामामध्ये ही जात 20 ते 22 टन एवढे उत्पन्न देते ह्या दोन्ही जाती. आणि रांगडा हंगामामध्ये 40 ते 45 टन प्रति हेक्टर एवढे उत्पादन देतात. आणि रब्बी हंगामामध्ये ही जी जात आहे ही 25 ते 30 टन एवढे उत्पन्न देते. आणि ही जात जी आहे हे दोन्ही जी जाती आहेत त्या आपण रब्बी हंगामामध्ये 3 ते 4 महिन्यापर्यंत आपण साठवण करू शकतो. त्यानंतर या संस्थेने भीमा शक्ती आणि भीमा किरण आणि भीमा लाईट रेड ह्या 3 जाती रब्बी हंगामासाठी विकसित केलेल्या आहेत. आणि ह्या ज्या जाती आहेत ह्या तिन्ही त्यांचं जे साठवणुकीचा जो काळ आहे तो 5 ते 6 महिन्यापर्यंत आहे. म्हणजे 5 ते 6 महिन्यापर्यंत ही जात आपण साठवणुकीमध्ये ठेवू शकतो. म्हणजे 10 ते 20% ह्या जातीमध्ये नुकसान आहे, लॉस होतो. म्हणजे काही कांदे सडतात पण ते 10 ते 20% आहे, त्याच्यावर ह्या कांद्यामध्ये सड होत नाही. आणि शिवाय ह्या कांद्याची जी उत्पन्न क्षमता आहे ती 35 ते 40 टन प्रति हेक्टर एवढी आहे. आणि हा कांदा 125 ते 130 दिवसामध्ये काढणीस येतो. आता तुम्ही जो उल्लेख केला की कांदा आणि लसूण संशोधन संचालन राजगुरुनगरच्या जाती आहेत ह्या, या व्यतिरिक्त दुसऱ्या काही संस्था आहेत का? म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल किंवा अजून काय त्यांनी काही जाती घेतल्या? महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुद्धा कांद्यामध्ये भरपूर मोठे योगदान केलेले आहे. त्यांच्या सुद्धा भरपूर जाती आहेत. त्याच्यापैकी एक प्रमुख जात म्हणजे फुले समर्थ. फुले समर्थ ही जात ही लवकर येणारी जात आहे. म्हणजे 90 ते 100 दिवसामध्ये येणारी जात आहे. आणि ही जात त्यांनी प्रामुख्याने खरीप आणि रांगडा हंगामासाठी विकसित केलेली आहे. शिवाय ह्या जातीचे जे उत्पन्न आहे ते जवळपास 25 ते 35 टन एवढे मिळतं. म्हणजे खरीप हंगामामध्ये 25 टन पर्यंत भेटतं आणि रांगडा हंगामामध्ये ही जात 35 ते 40 टन प्रति हेक्टर एवढे उत्पन्न देतं. शिवाय त्या विद्यापीठाने बसवंत 780 किंवा N53 ह्यासारख्या ह्यासारख्या जाती त्यांनी विकसित केलेल्या आहेत. ह्या सुद्धा जाती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. बरं, लसणामध्ये काही विविध जाती आहेत का? लसणामध्ये सुद्धा कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने 2 जाती विकसित केलेल्या आहेत. त्यापैकी भीमा ओमकार आणि भीमा पर्पल ह्या 2 जाती आहेत. तर भीमा ओमकार ही जी जात आहे ही जात प्रामुख्याने उत्तरेकडील भागांसाठी विकसित केलेली आहे. आणि ह्या जातीची जे कालावधी आहे तो 135 ते 140 दिवसापर्यंत आहे. ह्या जातीचे जवळपास 15 टन पर्यंत आपण उत्पन्न घेऊ शकतो. त्यानंतर भीमा पर्पल ही जात जी आहे ती जांभळ्या रंगाची आहे. देशी टाईपमध्ये ही जी व्हरायटी आहे ती येते. तर त्या जातीचे सुद्धा उत्पन्न 15 टन प्रति हेक्टर एवढे आहे. आणि ही जात महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी लावून केलेली आहे. शिवाय राहुरी विद्यापीठाच्या काही जाती आहेत, गोदावरी आहे किंवा श्वेता, ह्या जातीसुद्धा महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहेत. आणि लसणावर सर्वात जास्त जाती NHRDF नाशिक यांच्या आहेत की ज्यांनी यमुना सफेद नावाच्या ज्या जाती आहेत, यमुना सफेद 1, 2, 3, 4, 5 अशा त्यांच्या ज्या सिरीज आहेत त्या त्यांनी त्यांनी व्हरायटी ज्या त्यांनी संशोधित केलेल्या आहेत. ह्या सर्व जातींचे उत्पादन आहे ते 15 ते 20 टन प्रति हेक्टर
एवढे येतं आणि ह्या सर्व व्हरायटी रब्बी हंगामामध्ये लावल्या जातात. शिवाय त्यांनी ॲग्रीफाउंड पार्वती नावाची एक जांभळ्या रंगाची व्हरायटी त्यांनी जी विकसित केलेली आहे, त्या व्हरायटी आपण बाहेर निर्यात करतो आणि ती जी व्हरायटी आहे ती प्रामुख्याने आपण आपले जे डोंगराळ प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये जास्त थंडीचे हवेचे जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी ती चांगल्या प्रमाणामध्ये येते. प्रक्रिया उद्योग आहे म्हणजे कांद्यावरती असेल किंवा लसणावरती आहे, जी प्रक्रिया केली जाते त्याच्यासाठी कोणत्या जाती लागतात? प्रक्रियेसाठी प्रामुख्याने पांढऱ्या जातीची कांद्याची निवड करावी. त्यासाठी कांद्यामध्ये जो TSS हा एक प्रमुख घटक आहे. तो TSS 15% पुढं पाहिजे. त्यामुळे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये भीमा सफेद किंवा फुले सफेद ह्या ज्या जाती आहेत ह्या मोठ्या प्रमाणावर प्रोसेसिंगसाठी आपण शेतकरी लावत आहेत. त्यांची काही वैशिष्ट्ये असतात का? म्हणजे जे प्रक्रिया करण्यासाठी वापरलेले कांदा किंवा जो निर्यात कांदा केला जातो त्यांची काही वैशिष्ट्ये काय? भारतामधून जो निर्यात होणार आहे तो प्रामुख्याने पिवळ्या रंगाचा किंवा गडद लाल रंगाचा निर्यात होतो. आता जे युरोपियन कंट्रीज आहेत त्या म्हणजे युरोपातले देश आहेत ते पिवळ्या रंगाचा कांदा भारतामधून म्हणजे ते त्यांना जास्त मागणी आहे. उदाहरणार्थ आर्का पितांबर ही जी जात आहे ही बेंगलोरच्या संस्थेने शोधली आहे किंवा फुले सुवर्णा जी राहुरीच्या विद्यापीठाने शोधली आहे. ह्या जातीला परदेशामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि शक्यतो आपण ज्यावेळी एक्सपोर्ट करतो निर्यात करतो त्यावेळी कांद्याची साईज ही सुद्धा महत्त्वाचा एक घटक आहे. जी जवळपास 80 mm जाडी 80 mm पेक्षा जाड कांदे आपण निर्यातीसाठी उपयोगी असतं आणि शिवाय त्याचा जो पापुद्रा आहे कांद्याचा तो त्याला घट्ट चिटकलेला असला पाहिजे. आणि जे आपले आखाती देश आहेत त्यासाठी देशामध्ये आपण डार्क लाल रंगाचे थोडे तिखट कांदे आपण तिकडे एक्सपोर्ट करतोय. त्याच्यामध्ये मग आर्का बिंदू किंवा भीमा डार्क रेड किंवा ॲग्रीफाउंड डार्क रेड ह्या जाती आपण तिकडे एक्सपोर्ट करतो. महाराष्ट्रातल्या बाजारपेठेमध्ये कोणत्या जातीच्या कांद्याला मागणी आहे? महाराष्ट्रामध्ये सांगितल्याप्रमाणे लाल तिखट कांदा त्याला जास्त मागणी आहे. आणि शिवाय तुम्ही विदर्भाकडे गेलात तर तिकडे संपूर्ण पांढरा कांदा घेतला जातो. म्हणजे जी भीमा शुभ्रा जात जी आहे किंवा भीमा श्वेता भीमा सफेद ही जे जाती आहेत त्या विदर्भामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहेत. आता या सर्व जातींची जी बियाणं आहेत ही खात्रीशीर कुठे मिळतील? जर शेतकऱ्यांनी ठरवलं की आम्हाला हीच बियाणं पाहिजे ती कुठे मिळतील? शेतकरी काय करतो की जसजसं हंगाम जवळ येईल तसतसे जिकडून बी भेटेल तिकडून तो शेतकरी बी घेऊन किंवा स्वतः तयार केलेले बी वापरून तो त्या वर्षी तो आपण कांद्याचं पीक घेतो. परंतु जर शेतकऱ्यांनी जवळच्या एक सरकारी संस्थांचा संपर्क केला तर तिकडे त्यांना चांगल्या पद्धतीचे बी भेटू शकते. शिवाय काही संस्था आहेत काही विद्यापीठ आहेत त्यांनी काही प्रायव्हेट कंपनी आहेत त्यांच्यासोबत करार केलेला आहे की तुम्ही आमच्याकडून ब्रीडर सीड घेऊन जावा आणि तुम्ही त्याच्यापासून तुम्ही ट्रुथफुल सीड म्हणजे जे शेतकऱ्यांना आपण सीड देतो ते तयार करून तुम्ही विका असे शेतकऱ्यांसोबत आम्ही करार केलेले आहेत. ते करारमधून त्यांच्याकडून त्या कंपनीकडून सुद्धा तुम्ही ते बी चांगल्या पद्धतीचे बी तुम्ही घेऊ शकता. वैयक्तिक शेतकऱ्यानं ठरवलं की मला सुधारित जातीचं बियाणं तयार करायचं आहे त्यासाठी काय करावं लागतं? सुधारित जातींचं बी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथमतः एक गट स्थापन करावा लागेल किंवा एखादी कंपनी स्थापन करावी लागेल जी आपण शेतकरी गट म्हणतो. ते शेतकरी गट स्थापन करून जवळच्या सरकारी संस्थांमध्ये येऊन समजा आता आमच्याकडे आम्ही भीमा सुपर किंवा भीमा शक्ती ह्या जाती विकसित केलेल्या आहेत कांद्याच्या, तर शेतकऱ्यांनी आमच्याकडे येऊन त्या जातींसाठी एक करार असतो MOU म्हणतो त्याला. तो करार केल्यानंतर आम्ही त्यांना ब्रीडर सीड देतो. हे ब्रीडर सीड घेतल्यानंतर त्यांनी ते कांदा त्यांना उत्पादन करून त्या कांद्याचं उत्पादन करून त्याच्यापासून ते बी तयार करून ते स्वतः विकू शकतात. काही वेळेला काय होतं जे बी आहे ते टाकलं जातं म्हणजे शेतामध्ये त्यात रोप तयार केलं जातं आणि त्यातून परत ते कांदा लागवडीसाठी पाठवले जातात दुसऱ्यांना विकलं जातं. त्याची काही प्रक्रिया कसं? जे मोठे शेतकरी असतात ज्यांना 50 एकर 60 एकरची कांद्याची शेती असते ते कांद्याचे बी असेच फुकून शेतामध्ये पेरतात आणि त्याच्यापासून जे त्यांना समजा थिनिंग करायचं असतं त्यावेळी ते काढून ते शेतकरी ते विकतात. आता ह्या ज्या तुम्ही वेगवेगळ्या जाती सांगितल्या ठराविक ह्या महाराष्ट्रामधल्या कोणत्या भागामध्ये कोणत्या जाती येतात? म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल खानदेश असेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये
खरीप हंगामामध्ये भीमा सुपर व्हरायटी किंवा भीमा डार्क रेड ही जी जात आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणात घेतली जाते. आणि विदर्भामध्ये पाहायला गेलं तर विदर्भामध्ये शेतकरी हे पांढऱ्या जातीचे कांदे घेतात. म्हणजे सांगितल्याप्रमाणे भीमा सफेद झाले, भीमा श्वेता, भीमा अशा फुले सफेद ह्या प्रकारच्या जाती ते विदर्भामध्ये घेतात. म्हणजे विदर्भा साईडला पांढऱ्या जाती प्रसिद्ध आहेत आणि आपल्या साईडला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र किंवा बाकीचे मध्य महाराष्ट्रामध्ये लाल कांद्याच्या जाती घेतल्या जातात. तुम्ही हंगामाचा उल्लेख केला, खरीप रांगडा आणि रब्बी यांचा कालावधी कधी आणि कधी सुरू होतो, कारण तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. खरीप जो हंगाम आहे तो आता चालू झालेला आहे. म्हणजे तो आता जूनमध्येच त्याची बियांची लावण चालू होईल, जून जुलैमध्ये. त्यानंतर त्याची जी रोपांची लावण आहे ती ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होईल. आणि तो जो कांदा आहे तो कांद्याचे जे रोप आहे ते आपण सप्टेंबर जो कांद्या जो आहे तो आपला डिसेंबरमध्ये मार्केटमध्ये येईल. त्यानंतर जो रांगडा कांदा आहे, रांगडा कांदा ऑगस्टमध्ये आपण त्याची बी म्हणजे रोपवाटिका ची तयारी चालू होईल आणि तो कांदा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये तो त्याची रोप लावले जातील आणि तो कांदा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये मार्केटमध्ये येतो. आणि जो रब्बी कांदा आहे जो आपणास सप्टेंबरमध्ये आपण त्याची रोपासाठी आपण बी टाकला जातो आणि तो कांदा आपण त्याची जे रोपं आहेत ते डिसेंबरमध्ये आपण लावतो आणि तो कांदा तो मार्केटमध्ये तो एप्रिल आणि मे मध्ये तो आपण त्याची काढणी होते. याच्यामध्ये तर खरीप हंगामाची आता लागवड सुरू आहे, शेतकऱ्यांची सुरुवात ही केलेली आहे, त्याविषयी काय सल्ला द्याल? शेतकऱ्यांनी सर्वप्रथम खरीप हंगामाच्याच जाती निवडल्या पाहिजेत. कारण खरीप हंगामाच्या जाती किंवा रब्बी हंगामाच्या जाती खरीप हंगामामध्ये लावल्या तर त्याच्यामध्ये डेंगळे येणे किंवा जोड कांदे येणे याचे प्रमाण वाढते. कारण खरीप हंगामामध्ये थोडं जे वातावरणात भरपूर बदल होत राहतात, त्यामुळे ज्या हंगामासाठी ज्या जाती आहेत त्याच जाती वापरल्या पाहिजेत. आणि जमीन तयार करताना पाऊस येणार आहे हे लक्षात ठेवून उंच गादी वाफे तयार केले पाहिजेत. म्हणजे 1.5 मीटर उंच, 1 ते 1.5 मीटर उंच गादी वाफे तयार केले पाहिजेत आणि जवळपास 4 फुटाचे असे 4 फूट आडवे आणि जो लांबी आहे ती आपल्यानुसार क्षेत्रानुसार त्यांनी केली पाहिजे. म्हणजे 1 हेक्टर क्षेत्रासाठी जवळपास 4 ते 5 गुंठे जमीन ही आपण रोपवाटिकेसाठी त्यांनी ठेवली पाहिजे. म्हणजे आणि प्रति हेक्टरी 5 ते 7 किलो बियाणे त्यांनी वापरले पाहिजे. जर ते बियाणे चांगल्या क्वालिटीचे किंवा चांगल्या संस्थेकडून घेतले असेल तर. आणि शिवाय रोपवाटिकेमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे एक चांगले कुजलेले शेणखत वापरले पाहिजे. आणि त्यानंतर आपण लावण्याच्या आधी म्हणजे बी लावण्याच्या आधी, बी पेरण्याच्या आधी 5 ते 7 किलो आपण 10-26-26 हे खत दिले पाहिजे. आणि बी उगून आल्यानंतर म्हणजे 20 ते 25 दिवसानंतर एक 5 ते 6 किलो युरिया टाकला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त कांद्याला काही सुद्धा करायची गरज लागत नाही आणि नर्सरी चांगल्या प्रमाणात येईल. शेवटी काय सल्ला द्याल? कांदा हा एक आर्थिकदृष्ट्या भरपूर महत्त्वाची पीक आहे आणि जर आपण हंगामनिहाय म्हणजे त्या हंगामानुसार आपण जर व्हरायटी आपण सिलेक्ट करून लावल्या तर नक्कीच शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. आणि त्या व्हरायटीसाठी किंवा त्या सुधारित जातींसाठी शेतकऱ्यांनी नजदीकच्या सरकारी संस्थांमध्ये येऊन तिथून चौकशी करून बी घेऊन तिकडून जर गेले तर शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदा होईल. प्रेक्षक, आज आपण कांदा आणि लसूण यांच्या सुधारित जाती या विषयावरती चर्चा केली आणि जाणून घेतलं की ह्या सुधारित जाती कशा पद्धतीनं वापरल्या पाहिजे, त्याची निवड कशी केली गेली पाहिजे आणि ज्या शासकीय संस्था आहेत, जी विद्यापीठं आहेत, इथून जर आपण बियाणं घेतलं तर ते खात्रीशीर मिळणार आहे. आणि जर बियाणं खात्रीशीर मिळालं तर त्याची लागवड चांगल्या पद्धतीनं होईल आणि एकंदरीतच उत्पादन चांगलं मिळेल. उत्पादन चांगलं मिळालं तर आर्थिक जो फायदा आहे तोही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं होईल. मग एकंदरीतच ह्या सर्व मुद्द्यांचा विचार केला जर हे शेतकऱ्यानं स्वतःसाठी स्वतःच्या शेतामध्ये हे सगळं राबवलं गेलं तर निश्चितच एक आपण संपन्न शेतकरी होऊ शकतो. सर, तुम्ही आज ह्या कार्यक्रमामध्ये आलात आणि अत्यंत महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.